सर्वांना रात्रीच्या 9 वाजता गुड मॉर्निंग डिएक्शन करांनो. तर सगळ्यात महत्वाचं आजचा टॉपिक आहे आपला डिएक्शन नोनी झी. आणि आता आपण व्हिडिओ ऐकला डिएक्शन नोनी. सांगायची गंमत अशी आहे की डिएक्शन नोनी आणि नोनी झी एकाच फळापासून बनवतात. त्या फळाचं नाव आहे मोरिंडा सिट्राफोलिया. मग नोनी मध्ये काय आहे, नोनी झी मध्ये काय? तर नोनी झी मध्ये टाकले रोझेल, ते एक वेगळं आपल्याकडं हेल्थ ड्रिंक आहे. आणि नोनी मध्ये टाकली चिंच, ज्याच्या त्याच्या सवयीनुसार चवीनुसार. आणि दोघांचे फायदे भरपूर चांगले आहेत. तर आज आपण प्रामुख्याने बघणार आहोत डिएक्शन नोनी झी. आणि हे एवढं चांगलं हेल्दी टॉनिक आहे, ॲलोपॅथी मध्ये तुम्हाला हे पाहायला पण मिळणार नाही, कारण नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठलाही कलर प्रिझर्वेटिव्ह काही टाकलेलं नाही. आणि डिएक्शन कंपनीकडे ब्रँडेड क्वालिटीचं मिळते आणि खूप चांगलं आहे. म्हणजे कसलाही कमजोर पेशंट जर तरतरीत करायचं असेल, फ्रेश करायचं असेल, तर जे लोक कमजोर आहेत त्यांना तर तुम्ही द्याच द्या, पण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जर आपल्या खापिण्यात दररोज असेल जेवणापूर्वी, तर याचा तुम्हाला भरपूर फायदा होतोच. सगळ्यात महत्वाचं काय की जेव्हापासून ही सृष्टी तयार झालीये तेव्हापासून आज तागायत एक निरोगी माणूस आणि आजारी माणूस यांच्यामध्ये एवढं सगळं आपण दवाखान्याचा खर्च करत राहतो आणि पैसे घालवतो. पण खरं पाहायला गेलं तर या निसर्गामध्ये अशा काय भरपूर जडीबुटी आपल्यापर्यंत आहेत की ज्यात तुम्हाला मला माहितीच पडल्या नाहीत. कारण ॲलोपॅथी जगाला माहिती होऊन फक्त 300 वर्ष झाली आहेत, पण त्याच्या अगोदर कितीतरी हजारो वर्षापासून मानव जिवंत आहे. म्हणजे आजच तो काहीतरी नवीन असा काहीतरी मॉडर्न झाला असा काही प्रकार नाहीये. मग तेव्हाच्या काळात माणसं तेवढी निरोगी का होती, धडधाकट का होती, चांगली हेल्दी का जगायची, त्यांचं आयुष्य खूप 100च्या वर का जायचं, हे सगळं अनुभवलंय. आणि या सगळ्याचा रिसर्च वगैरे करत असतानाच सगळ्यात महत्वाचं काय, त्यांच्या एका सायंटिस्ट लोकांच्या बघण्यामध्ये असं एक फळ आलं, ओके, नोनी झी मोरिंडा सिट्राफोलिया. आणि ते दिसायला कसं दिसतं, हातबॉम्ब टाकल्यासारखं, हँड ग्रेनेड टाकल्यासारखं दिसतं. आणि सगळ्यात महत्वाची की या झाडाला 12 म्हणजे 12च्या 12 महिने फळं लागतात. आणि कुठलंही फळ तोडलं की 3ऱ्या महिन्यात त्याच जागी त्याला दुसरं फळ लागायला लागतं. एवढी त्याची खासियत आहे. आणि मग काय झालं की आता बघा, हे सृष्टीमध्ये झाड कधीपासून आहे, कधी असेल माहित नाही आपल्याला, पण 1972 साली बाबा ह्याच्यात काय आहे त्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली. जसं आपण परवा तुम्हाला एक मीटिंग मी सांगितली होती, शेवाळ कधी तयार झाले, पृथ्वी तयार झाली तेव्हा, त्याच्यात काय आहे बघायला सायंटिस्टने डोक्यात घेतलं 1960 साली. आणि मग त्यांना कळलं की ह्याच्यात भरपूर मल्टीव्हिटॅमिन मल्टी मिनरल्स आहेत. आणि मग त्याच्यावरती लोकांनी पीएचडी केली, शोध लावले, आणि मग सगळी दुनिया त्याच्यावरतीच काम करायला लागली. तसं तुमच्या माहिती करता की अशा बऱ्याच गोष्टी सृष्टीत आहेत की ज्या अजून लोकांना माहितच नाही पडलेल्या. 1972 साली डॉक्टर हॅनिकनी अननस मध्ये त्यांनी शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळालं की एक 09 नावाचं एक एन्झाईम असतं, याचा ते शोध घेत होते. आणि शोध घेता त्यांनी रिसर्च चालू केला. पण त्यांना कळालं की अरे हे नवीन एक फळ आहे मोरिंडा सिट्राफोलिया, याच्यामध्ये तर 09 तर आहेच आहे, पण प्रो-09 आणि प्रो-09 ह्या दोन्ही पण आहेत. म्हणजे ऍक्च्युली बॉडीमध्ये 09 असतं, ओके, पण ते लिमिटेड असतं. आणि लिमिटेड साठा बॉडी तयार करते, पण तो मिळतच नाही. पण 09 बनण्यासाठी जे बेसिक ऍटम लागतात दोन, ते दोन्हीच्या दोन्ही मिळतात तुम्हाला या नोनी झी मध्ये, मोरिंडा सिट्राफोलिया. याच्यामुळे त्याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागतो. आणि मग हा जो डॉक्टर राल्फ एन्किन आहे, आणि त्यांनी एक सांगितलं की सगळ्यात महत्वाचं काय, आपल्या बॉडीला गरज कशाची असते, 09 अल्कलॉइड आहे, जे अल्कलॉइड कॉल्ड 09. दिस इज फाउंड इन नोनी अँड ऑल्सो प्रोड्युस्ड बाय द ह्युमन बॉडी. आपलं शरीर 09 तयार करतं. सगळ्यात महत्वाचं की आपल्या बॉडीमध्ये ते असतं. पण सगळ्या ह्याचा उपयोग काय असतो, याचा उपयोग आपल्या बॉडीतले एन्झाईम्स ऍक्टिव्हेट करण्याकरता. आणि आपल्या बॉडीतलं जे आपण प्रोटीन स्ट्रक्चर खातो पितो त्याचं आपल्या बॉडीमध्ये म्हणजे चांगलं कन्व्हर्जन करण्यासाठी हे आपल्या बॉडीत असणं खूप महत्वाचं आहे. आपण खाल्लेलं प्रोटीन पचवण्याकरता, असं आपण थोडक्यात त्या भाषेत त्याला नाव देऊया. आणि मग सगळ्यात महत्वाचं, हे जर बॉडीत पुरेशा प्रमाणात नसेल तर तुम्हाला खाल्लेलं अन्न पण अंगी लागणार नाही, किंवा तुम्हाला झोपच येणार नाही, किंवा तुम्हाला एनर्जीच अंगात राहणार नाही, किंवा आपण म्हणू की
जे तुमच्या बॉडीची कामं असतात, म्हणजे विद्यार्थ्यांची कामं की बाबा चला भरपूर अभ्यास करायचे, लक्षात ठेवायचे, पेपर द्यायचे. खेळाडूंची कामं काय, चला भरपूर मला व्यायाम करायचा आहे, मला खेळात नाव कमवायचंय, माझा स्टॅमिना टिकवायचा आहे. किंवा लग्न झालेली जोडपे, चला आता लग्न तर आपलं झालंय की आपल्या घरामध्ये 2 छोटी मुलं असायला पाहिजेत, तर ते ते म्हणजे हार्मोनियम बॅलन्स असेल बॉडीमध्ये, तर ते होणार नाही. म्हणजे बॉडीत सगळं काय आहे, पण बॉडीचं फंक्शनिंगच चालणार नाही. ते संतुलित करण्यासाठी जे एन्झाईम तुमच्या बॉडीत असायला पाहिजे, त्याचं नाव असतं झिरोनिन. आता झिरोनिन ही आपली बॉडी तयार करते, पण ते पुरेसं आपल्या बॉडीत राहतच नाही. मग त्यांच्या असं लक्षात आलं की या मोरिंडा सिट्राफोलियामध्ये झिरोनाईन बनण्यासाठी जे आवश्यक घटक असतात, प्रिकर्सर म्हणजे आपण काय म्हणतो कच्चा माल, रॉ मटेरियल, हे सगळं दोन्हीच्या दोन्ही त्याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे नोनी झी किंवा नोनी तुम्हाला उपाशी पोटी पिण्याचे भरपूर फायदे आहेत. म्हणजे जेवायच्या अगोदर 1 तासभर हे घ्यायचं, तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण समजून घेऊया 09 म्हणजे नेमकं काय असतं. आता 09 म्हणजे बघा की बरीच लोक आपण म्हणतो ना, माझे आजकाल केसच भरपूर गळायला लागलेत, मला जेवणच अजिबात पचत नाही, माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार जास्त येतात, मला पॉझिटिव्ह काय विचारच सुचतच नाहीये, किंवा मला डिप्रेशन आलंय, एन्झायटी आली, चिडचिड आली, किंवा मी क्लायमेट चेंज झालं की सारखा सारखा आजारी पडायला लागतो, किंवा माझ्या बॉडीमध्ये प्रतिकारशक्ती भरपूर कमी झालीये. आता मला सांगा, हे जे मी तुम्हाला 4 ओळी लिहिल्यात समोर, या 4 ओळी काही एकटेच आहेत का? प्रत्येक माणसाची तक्रार आहे. आजकाल तरुण मुलांची केस पांढरी व्हायला लागलीत, केस जास्त गळायला लागले, जेवणच पचत नाही, निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थॉट, त्याच्यानंतर बॅक्टेरिया, व्हायरस म्हणजे करोना, बॅक्टेरिया म्हणजे पोटाचे आजार, सर्रास सगळीकडे चालू आहेत. मग या सगळ्यांना काय पाहिजे? मजबूत पाहिजे 09. आणायचं कुठून? मिळत तर नाहीये. जे खातात तिथून पण उपलब्ध होत नाही, बॉडी पण तेवढंसं तयार करत नाही. मग हे जर नाही झालं तर तुम्ही अनेक समस्यांना विनाकारण तोंड देत बसावं लागेल. जे तुमच्यापर्यंत आलंय तुम्हाला माहितीच नाही, ते माहिती करून घ्या. आणि मग जर हे तुम्ही माहिती करून घेतलं तर त्याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याच्यामुळं याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. हे आपल्याकडे असायलाच पाहिजे. आणि मग हे काय करतं माहितीये का? हे आपल्या शरीरातल्या स्वाभाविक क्रिया आहेत आणि हे नीट काम करत नाहीयेत. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जे आपण घेतोय खाण्यातून, अन्नातून, फळभाज्यातून, ते तेवढ्या प्रमाणात एकतर प्रोटीनची पण कमतरता आहे. नुसते प्रोटीन तुम्हाला खायचे तर स्पिरुला खा. तुम्हाला मजबूत प्रोटीन चांगले खायला मिळतील. पण आता मी स्पिरुला पण खाल्ल्या, पण स्पिरुला खाऊन पण मला म्हणावा असा तसा रिझल्टच येत नाहीये. तर त्या ठिकाणी तुम्ही मोरंजी, नोनीचा सपोर्ट घ्यावा लागेल. ओके. आणि हे जर घेतलं तर सगळ्यात महत्वाचं 09 इस प्रोटीन की बनावट में शरीर के जरूरत के हिसाब से, म्हणजे आपल्या बॉडीचे बदल व्हायला पाहिजेत. बदल म्हणजे आपण बघितलं छोट्या मुलांचं रूपांतर, समजा आता टीनेजर्स वयात मुलं यायला लागतात, मुली वयात यायला लागतात, मग त्यांचे लग्न होतं, नवरा नवरी होतात, मग त्यानंतर रूपांतर आई बाबामध्ये व्हायला लागतं, त्या आई बाबाला 2 मुलं व्हायला लागतात, ते मुलं निरोगी असायला पाहिजे. हे जे तुमच्या बॉडी मधले बदल होत जातात, ओके, रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या बॉडीतली चेंज होत जाते, तशा तुमच्या पेशींच्या मध्ये पण ते बदल झाले पाहिजेत. पेशींनी पण आकार घेतला पाहिजे. तुमचे सेल वॉल, पेशींची कार्य करण्याची क्षमता पण वाढवली गेली पाहिजे. हे सगळे घटक तुम्हाला मिळायला पाहिजेत. पण आता काय होतं तुमच्या सगळ्यांचं, तर सगळ्यात महत्वाचं असंतुलित आहार. म्हणजे तुम्ही जेवण वेळेवरती जेवायला तयार नाहीये, तुम्ही मेसचं खाताय किंवा खाताय त्यात पौष्टिकता तेवढी नाहीये, टेन्शन आहे तुम्हाला, ताणतणाव आहे, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, कंपनीत काम करत राहता, रासायनिक कलर तुमच्या जातात, शेतात फवारण्या करत राहताय. ओके. मग आता हे काम तर तुम्हाला चुकलेलं नाहीये. वातावरणातले चेंजेस, करोना आला, अमकं काय झालं, वय तर वाढत चाललं. मग सगळ्यात महत्वाचं, जेवढं तुमचं वय वाढत जातं, जेवढ्या तुमच्या अंगावरती जबाबदाऱ्या वाढत जातात, तेवढा वेळा 09 बॉडीत असायला पाहिजे. पण काय होतं माहितीये का, काही लोकांचं 09 निघायचंच बंद व्हायला लागतं. आता 09 निघायचंच बंद जर झालं तर मग काय व्हायला लागेल, तुम्हाला आरोग्याशी निगडीत बरेच कॉम्प्लिकेशन्स निघायला लागतील. आता 09 बंद झालं समजा, मग मासिक पाळीच बंद होते काय लोकांची लवकरच, किंवा तिला बाळच होणार नाहीये, किंवा मग त्याच्यानंतर पिरियडच येणार नाहीये, त्याच्यानंतर मग पुरुषासारखा पुरुष पण त्याला बाळच होणार नाहीये, किंवा आता 20-25 वयाचा झालाय पण तशी तब्येतच दिसत नाहीये.
अशी एक नाही, त्वचेचे आजार, स्किनचे आजार, त्याच्यानंतर तुमची स्मरणशक्ती तेवढी चालणार नाहीये, सोशल कॉज, इंटरनल डिप्रेशन, अँझायटी, असे असंख्य ठिकाणी प्रॉब्लेम उभे राहायला लागतील. मग हे सगळ्यात काही गरज आहे, झिरोनिनची गरज आहे बॉडीला. आता झिरोनिन तर आणायचं कुठून, मिळत तर नाहीये. आता सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडीत झालं प्रोझिरोनिनेज, पण त्याला सपोर्ट पाहिजे की मी जर मोरेन्झिक प्यायला सुरुवात केली, नोनिझी प्यायला सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये असतं 09. मग शरीरात असणारं प्रोझिरोनिनेज मला वरनं मिळालं प्रोझिरोनाइन, इट इज इक्वल टू 09. हा शोध कधी लागलाय? 7 फेब्रुवारी 2003. माझं डीएक्शनचं जॉईनिंग आहे 6 मार्च 2003. बघा, 1 महिन्यानंतर मी डीएक्शन मध्ये आलो. आणि पण तेव्हा सांगायची गंमत असे की तेव्हा नोनिजी नव्हतं बरं का डीएक्शन कडे अजिबात. नोनिजी डीएक्शन कडे कधी आला असेल अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 2008-9 ला वगैरे मी ते घ्यायला सुरुवात केलं, म्हणजे इंडियामध्ये आलं. म्हणजे आता झिरोनिन हे पाहिलं का तुम्ही, खाली आपण बघितलं का, मग तुमच्या बॉडीमध्ये झिरोनिन जर पुरेसं नव्हतं तर खालच्या पेशींचा आकार बघा कसा झालाय, असा काहीतरी विचित्र आकार झालाय. आणि मग कुठेतरी असे स्टारफिश आल्यासारखा, कुठेतरी कोण निघाले, असा गोलाकार आकार नाही, गोलाकार असा गुटगुटीत बाळ आपण म्हणतोय की नाही, छान दिसतंय बाबा ते बाळ, याचा अर्थ त्याच्या बॉडीतले पेशी सुदृढ आहेत. म्हणजे मुलीसारखी मुली आहे, मुलगासारखा मुलगा आहे, लग्न झालेल्यासारखे आहे, मग ती आई होण्यासाठी पोषक वातावरण आहे, तो हेल्दी आहे, निरोगी आहे, त्याला कुठला आजार नाही, केस छान आहेत, त्वचा छान आहे, ओके, बॉडीचं टेक्स्चर चांगलं आहे, विचार सुंदर आहेत, हे सगळं मिळायला बॉडीमध्ये पाहिजे झिरोनिन. आणि झिरोनिनची कमतरता आहे बरं का, डॉक्टर पण देऊ शकत नाही कुठला झिरोनिन, हे नीट लक्षात घ्या. असं कुठं नाहीच आहे ॲलोपॅथीमध्ये. त्याच्यामुळं डीएक्शनच्या लोकांचा आपण गॉड गिफ्टेड आहोत, चांगले प्रोडक्ट तुम्हाला खायला मिळतंय, त्याच्यामुळे तुमच्या पेशी चांगल्या व्हायला लागतील. मग नोनिझी मध्ये काय आहे, नोनिझी मध्ये प्रोझिरोनाइन असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, 09चं प्रिकर्सर त्याच्यात मिळायला लागतं आणि हे दोन्ही एकत्र मिळाल्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये मुबलक 09 ते तयार करायला लागतील. आणि मग 09 तुमच्या बॉडीत चांगलं तयार झालं की तुमच्या बॉडीत ज्या कुठल्या कमतरता आल्या असतील, तुमच्या पेशींचा रिसेप्टर छोटा आहे, म्हणजे मी द्यायला बसलोय भरपूर, ओके, बॉडीत खातोय भरपूर, अरे पण ग्रहण करायची ताकदच नाही माझ्याकडं. मग ते पोषक तत्व ग्रहण करण्याची ताकद वाढते आणि मग अंगी लागायला लागतं आणि कमजोर माणूस तंदुरुस्त व्हायला लागतो. त्यामुळे जी लोक कमजोर आहेत ना, त्याने असं मजबूत ग्लास पे ना मोरंजी, 1 कप 2 कप 3 कप 4 कप एक खंबा मस्त जर पिला, लवकर बरं वाटायला लागेल, तुम्हाला चांगलं वाटायला लागेल. पण नोनिझी मध्ये काय असतं, प्रोझिरोनाइन आणि आपल्या बॉडीत असतं प्रोझिरोनिनेज, हे दोघं एकत्र जाणार आणि मस्तपैकी पिला रे पिला की काय व्हायला लागेल, प्रोझिरोनाइन शरीर के अंदर गया आणि बॉडीत गेल्यानंतर ते लिव्हर, आतडी, रक्तवाहिनी, पेशीपर्यंत पोहोचायला लागेल. आणि मग ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट वी आर, आणि मग आतमधल्या वाव काय मस्त काहीतरी पिलर आवाज, छान छान वाटायला लागले मला, असं छान वाटायला लागेल. आणि प्रोझिरोनिनचं मिश्रण तयार व्हायला लागेल आणि बॉडीत जाऊन, चल काय करायचं तुला, काम करायचं का, अभ्यास करायचंय का, खेळायचंय का, एनर्जी पाहिजे का, बोल तुला काय मदत करू, बोल मेरे आका तुझे क्या चाहिए, असं ते म्हणायला लागेल मस्तपैकी आधी गेल्यावरती. आणि मग तयार होतील बॉडीमध्ये हॅपी हार्मोन, सेरोटोनिन, हॅपी हॅपी. सगळ्यात महत्वाचं आनंदी आनंदकडे पाहिजे की नाही सगळीकडे, असं तुमच्या मेंदूला वाटायला पाहिजे. आपला पंकज उदास झालाय भरपूर लोकांचा, हा उघडच झालंय, काय करता कसं करता, अरे दादा नोनिझी पी म्हणजे तुला चांगलं वाटायला लागेल. आणि मग प्रोटीन सगळं काय आहे, चांगल्या घरात राहताय, खायला प्यायला चांगलं आहे, मिस्टर चांगले आहेत, पगार चांगला आहे, मग तुमचा का चेहरा पंकज उदास झालाय, मुलांना चांगलं चांगलं खायला घालताय, कपडे चांगले, बूट चांगले, शूज चांगले, पोरांच्या अंगात काही एनर्जी नाही, पॉवर नाही, का अभ्यास करत नाही, का असे वैतागलेत. मग याचाच अर्थ काय झाला की त्यांना गरज आहे, नोनिझीची गरज आहे, नोनीची गरज आहे. हे जर दिलं तर खाल्लेलं अन्न प्रोटीनच्या रूपातलं त्याला मिळालं 09, दोघांच्यात झाली युती, अभेद्य युती तयार झाली, 09 प्लस प्रोटीन, आणि युती झाली की हॅपी प्रोटीन, सेरोटोनिन. चला काय काय करायचंय आज, मला भरपूर अभ्यास करायचा आहे, भरपूर काम करायचंय, सगळं काम झालं पाहिजे, मदत पण झाली पाहिजे, असे हॅपी प्रोटीन पाहिजेत अंगामध्ये.
नुसते प्रोटीन नाही चालत, हॅपी प्रोटीन. आणि हॅपी प्रोटीन बॉडीमध्ये यायला लागतील. आणि ते झाल्यानंतर चला कुठं कुठं डॅमेज आहे बॉडीमध्ये, कुठं कुठं रस्ता रिपेअर करायचा आहे. हार्ट तुला काय कमी पडलंय बाबा, हे घे. लिव्हर तुला काय कमी पडलंय बाबा, हे घे. जेवण पचत नाही का, हे घे. गॅनेक पिरियडचा त्रास आहे का लेडीजला, चल ते घे. सगळ्या ठिकाणचं हॅपी प्रोटीन त्या पेशीपर्यंत पोहोचायला लागेल. स्वस्त प्रोटीन गेल्यानंतर तुमच्या पेशी रिपेअरिंग चालू व्हायला लागेल. रिपेअरिंग चालू झालं की चांगला जे डिम लाईट लागली, चोक बदलला, कॅपॅसिटर गेला की फुल लाईट लागते घरामध्ये. नवीन घराला कलर दिला की छान घर वाटायला लागतं. तसं तुम्ही नोनीजी प्यायला लागलं की तुमची बॉडी एकदम तंदुरुस्त व्हायला लागेल. आणि मग चाल कोण येते बॉडीमध्ये, तलवारच काढणार ते 09+ प्रोटीन. कोण येते, शरीर को बैक्टीरिया व्हायरस लड़ने में मदद करेगा. अरे वडापाव खाल्ला का, पोट दुखतंय, चल चल बाहेर, तुला मग जुलाब व्हायला लागतील. अचानक कोरोनावाला बाजूने गेला, प्रतिकार शक्ती भरपूर वाढेल. सर्दी कफ तुम्हाला होणारच नाही, किंवा तुम्हाला त्रास कुठला होणार नाही. नवीन खाण्यापिण्यात काय आलं, नवीन वातावरणात कुठल्या तरी गेला, कोणी चिडलं, कोणी रागावलं, कोणी ताण तणाव दिला, प्रेशर आलं, पैसेच नव्हते, वाटणारच नाही. हा हा हो हो हसत राहाल तुम्ही. टेन्शन आहे का, बघू आपण काय नंतर करायचं. चला मी नापास झालो का, पुढच्या वेळेस पास होऊ, आपण चांगले मार्क पाडू. पॉझिटिव्हिटी, एन्झायटी, चिडचिड निघून जायला लागेल. आणि मग हॅपी प्रोटीन बॉडी तयार व्हायला लागतं. त्यामुळे हे घ्यायचं. आणि मग ते मदत करते पेशींना. अरे चला तुम्हाला आता जेवला, याला गरज होती का रे, नव्हती, थांबा तुम्ही पोटात ठेवा आणि चला बॉडीच्या बाहेर, तुम्हाला गरज नाहीये. म्हणजे शरीरामध्ये चांगला ताळमेळ साधायचं काम नोनीजी करायला लागतं. जसं क्रिकेटची मॅच चालू असते की नाही, काल कशी मॅच आपण जिंकली मस्तपैकी 8 रननी, शेवटपर्यंत काय होतंय कळतच नव्हतं की नाही. मग जर तुम्हाला तुमच्या टीमचा परफॉर्मन्स चांगला ठेवायचा असेल तर तुमच्या टीमचे 11 प्लेयर तंदुरुस्त पाहिजे. अरे दादांनो, 11 प्लेयरची काळजी करताय, कुटुंबाची काळजी करताय, गावाची काळजी करताय, ओके, देशाची काळजी करताय, तुमच्या बॉडीतल्या अवयवांची काळजी करा ना. तुमचा ताळमेळ बिघडलाय त्याचं काय, झोप लागत नाही, जेवण जात नाही, पचत नाही, बीपी कमी जास्त होतो, सुधरत नाही. बॉडीतला ताळमेळ कोणी करायचं, तुमच्या बॉडीतला ताळमेळ एकच करणार, नोनीजी DXNचे सगळेच्या सगळे प्रॉडक्ट. पण सगळ्यात महत्वाचं ताळमेळ आणि बॅलन्सिंग करण्याकरता तुम्हाला नोनीजी नोनी प्यावं लागेल. ओके, सगळं शरीर तर ओके दिसतंय, अरे काहीतरी बिघडलंय ना त्याच्या आतमध्ये, म्हणून त्याचं अंग दुखायला लागलंय, त्याला संधिवात झालाय, त्याला बीपी झालाय. बॉडी खातोय भरपूर, जेवतोय भरपूर, झोपतोय चांगला, सगळं ओके, नीट का परफॉर्मन्स येत नाही, ह्याचा अर्थ बॉडीमध्ये 09 नाही. काय द्यायचं, नोनीजी नोनी प्यायला द्यायची, भरपूर त्याचा फायदा व्हायला लागेल. याची गरज कुठं कुठं आहे, याची गरज पहिल्यांदा आहे तुमची रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. आपल्या बॉडीच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं रक्ताचा सप्लाय केला जातो आपल्या हृदयाच्या द्वारे. आपल्या शरीरातलं हृदय आपण आईच्या पोटात असल्यापासून पंपिंग करतंय बिचार, अख्ख्या बॉडी रक्त पुरवतंय. आपल्या बॉडीत 1 लाख किलोमीटर रक्तवाहिन्या आहेत. आणि मग महत्वाचा रक्त पुरवठा करत करत आपल्या पूर्ण बॉडीला ऑक्सिजन, म्हणजे काय, हवा पोचत नाही सगळीकडं. ओके, आपण टायर मध्ये हवा भरतो, हवा अख्ख्या गाडीत भरली का, आपण फक्त चाकातच हवा आहे, गाडीत हवा नाही, सगळ्या गाडीत पेट्रोल आहे आणि गाडीत मशनरी आहे. तशी हवा घेतली फुफ्फुसात, मग प्रत्येक पेशीपर्यंत काय हवा थोडीच गेली, प्रत्येक पेशींच्या पर्यंत ऑक्सिजन रक्तातून गेला, हवा नाही गेली. हवेचा बबल झाला असता, गेला असता तुम्ही मेंदूत हवेचा बबल गेला तर, रक्तातला ऑक्सिजन गेला. आणि तो ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोचवायचं काम करतात रक्तवाहिन्या. आणि मग ते तुमच्या बॉडीचं टेम्परेचर चांगलं ठेवतात, तुमच्या बॉडीला गरम होऊ देत नाही. आपल्या बॉडीचा एअर कंडिशनर म्हणजे तुमच्या रक्तातला ऑक्सिजन हे कुठल्याच्या द्वारे मेंटेन केला जातो, तुमच्या अंगात चांगलं मुबलक रक्त असायला पाहिजे, तुमचं अन्न पौष्टिक असायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे. आणि त्या पेशींच्या पर्यंत ऑक्सिजन पोहोचवला, त्याला जेवण पोहोचवलं, जेवण पोहोचवलं की तिथं म्हणतं, अरे तुझ्याकडे काय कचरा असेल तर दो माझ्याकडं, ते कचरा पण घेऊन निघालं. आणि मग तुमच्या पेशीतला अशुद्ध कचरा त्यांनी पोहोचवला तुमच्या किडनीमध्ये, ब्लॅडरमध्ये आणि संडास वाटे, तो कचरा पण काढायचं काम केलं. रक्ताचं काम थोडं आहे का, तुम्हाला वाटतं की आपल्या घरात फक्त महिला मंडळ 2दा जेवण करतात, पण जेवण तुम्ही खाल्ल्यावर आत ते पुरायला पाहिजे नाही, नीटनीटकं सगळा कचरा बॉडीच्या बाहेर ढकलायचं कोण काम करतंय, ते काम करते आपल्या बॉडीतली रक्ताभिसरण संस्था, म्हणजे आपल्या बॉडीतलं रक्त.
चांगलं चांगलं व्यवस्थित खायला पाहिजे की नाही, आणि रक्ताभिसरण चांगलं पाहिजे की नाही, पण त्याच्यातच ब्लॉकेज यायला लागतात. मग लोकांना हार्ट अटॅक होतो, त्याच्यानंतर व्हेरिकोज व्हेन्स पायामध्ये व्हायला लागतो, अंगावरती चरबीच्या गाठी यायला लागतात, रक्त पुरवठा होत नाही. तो रक्त पुरवठा काही लेडीजला गर्भाशयात होत नाही, मग गर्भाशयाचे प्रॉब्लेम, फुफ्फुसात नाही झाला की दम्याचे प्रॉब्लेम, हार्ट मध्ये अव्यवस्थित पुरवठा असेल तर कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या, बीपीच्या गोळ्या. अरे दादांनो, हे सगळं कंट्रोलमध्ये येईल. प्या ना भरपूर नोनीजी, खा ना भरपूर स्पिरुलिना, खा आर्जीजीएल, पे डिएक्सनचा चहा. या सगळ्या रक्ताभिसरण संस्था चांगली करायचं काम केलं जाईल. बर, तुम्ही जेवण केलं, अरे जेवण फक्त पोटात गेलं, पण त्याला भाकरी कळत नाही, चपाती कळत नाही, मटण कळत नाही, त्याला त्याच्या भाषेत पचवून घ्यावं लागतं. ओके, ते बारीक बारीक करणार, त्याचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन केलं जातं, मग त्याला पाहिजे त्या मोड मध्ये त्याला घेऊन येतं आणि पचवायचं काम करतं. हे कुठनं गेलं? सगळ्यात महत्वाचं पचन संस्था, एक्सक्रीटरी सिस्टम टू ऍब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स, म्हणजे त्यातनं पोषक तत्व घ्यायची आणि कचरा बाहेर काढायचं. तुम्ही बघितलं की नाही, आपण ऊसाच्या गुराळात जातो, तो ऊस घालतो अख्खा त्या गुराळामध्ये, रस फक्त भांड्यात पडतो आणि कचरा डायरेक्ट मशीन मधनं उचलून तो 4-5 वेळा फिरून बाहेर काढतो. असा तुमच्या जेवणातनं पण जातो की दररोज. मग ती मशीनच आहे ना. तुमच्या पोटामध्ये पण अशा वेलीज असतात आणि ते चरचर चरचर असं निघायला लागतं. रस फक्त बॉडी घेते आणि कचरा फिरून 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 संडास वाटे बाहेर काढला जातो. ऊसाचं गुराळ समोर बघताना ते दररोज आतमध्ये चालू आहे. किती ऊस टाकताय बघा तुम्ही. मग सकाळी जेवताय, दुपारी जेवताय, संध्याकाळी जेवताय, एकादशीला खिचडी खाताय, चतुर्थी खाताय, हे सगळं जेवत तुम्ही बसता. आणि मग त्याचा लोड कुठे येतो? त्याचा लोड येतो तुम्हाला गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. कुठून चालू झालाय? तोंड, अन्ननलिका, पोट, आतडी, हे सगळं फिरत फिरत बाहेर पडलं. एवढा लोड बिचाऱ्यावरती अहोरात्र तुम्ही काम करताय. आता एक तर तुम्ही चांगलं खात नाही, एक तर व्यायाम करत नाही, त्याला चांगलं चांगलं पण दिलं नाही, मग तुम्हाला जर दररोज चुकीचं खायला दिलं त्याच्यावर पण लोड यायला लागतो. मग काय होतं? अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेस, मूळव्याध, अपेंडिक्स, अल्सर, हार्निया, तोंड सारखं यायला लागतं, तोंडाचे आजार, टॉन्सिला सूज यायला लागते, घशात काहीतरी टोचायला लागतं, अन्नलिकेचा कॅन्सर व्हायला लागतो. अरे दादांनो, या सगळ्यांना चांगलं ज्यूस द्या ना. तुमच्या गाडीला जर ऑइल पाणी करताय की नाही, चांगल्या क्वालिटीचं ऑइल टाकतो बाबा. दार करकर वाजायला लागले, बिजागऱ्या खराब झाल्यात, बिजागरीच तुटून जाते मग कधी कधी दाराची. तसं पोट पण सांभाळा ना. मग त्याला जेवताना पाहिजे नॉन इझी. हे नॉन इझी आहे बरं का, नाहीतर म्हणणार देवकर काय पितात रात्री बसून बसून. त्यामुळे नॉन इझी पीत बसायचं. तुमची पचन संस्था, नंतर एंडोक्राईन सिस्टम, हे खूप महत्वाचं आहे बरं का. सगळ्यात महत्वाचं, एंडोक्राईन सिस्टम करता कुठल्याही डॉक्टरकडे काही नाहीये, कुठंच नाहीये ऍलोपॅथीमध्ये. डीएक्स मध्ये भन्नाट प्रोडक्ट आहेत आणि याच्यामुळे सगळ्यांचा पंकज उदास झालाय. मग आपल्या मेंदूमध्ये असतं हिप्पोथॅलॅमस ग्लँड, पिनल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ह्या 3 ग्रंथी असतात. ग्रंथी बरं का, सगळ्या ग्रंथी. हा कुठला अवयव नाहीये. त्याच्यातनं पाचक रस निघायला लागतात, स्त्राव. थायरॉइडची ग्लँड, थिमसची ग्लँड, खाली पोटामध्ये सारखा, आता पोटात गेला की लिव्हर म्हणजे काळी, स्टमक म्हणजे पोट, ड्युडेनियम जठर, पॅनक्रियास स्वादुपिंड, त्याच्यानंतर तुमच्या किडनीच्या वरच्या 2 ग्रंथी, ऍड्रेनल ग्लँड, त्याच्या खाली 2 किडन्या, त्याच्या खाली महिलांचे ऑर्गन, ओव्हरीज, प्लाझेंटा, युट्रस, जेंट्सचे ऑर्गन, टेस्टीज, या सगळ्या ग्रंथीमधून तेथे स्त्राव निघत असतात. आणि त्या स्त्रावाने तेथे काम केलं नाही तर त्याचे आजार तुम्हाला व्हायला लागतील. आणि हे जर तुम्ही स्पिरिच्युअलच्या भाषेत घेतलं तर अगदी तुमच्या, एक बघितलं आपण, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रार चक्र, कुंडलिनी जागृत होते. एंडोक्राईन सिस्टम महत्वाची आहे. त्याला टॉनिक पुरवा, मेडिटेशन करा, दोन्ही बॅलन्स करा, तुमची एंडोक्राईन ग्रंथी चांगल्या व्हायला लागतील. जसं आतून तसं बाहेरून. तुमचे केस चांगले पाहिजे, तुमची त्वचा चांगली पाहिजे, तुमची नखं चांगली पाहिजे, तुम्ही छान दिसायला पाहिजे, तुमच्या त्वचेचा लुक चांगला असायला पाहिजे. ओके, एस्क्रोट्राइन ग्लँड, हे सुद्धा करण्यासाठी तुम्हाला नॉन इझीची भरपूर आवश्यकता आहे. याच्यानंतर
प्रतिकार शक्ती, इम्युनॉप स्ट्रॉंग व्हायचंय तुम्हाला. आणि लिम्फॅटिक सिस्टम, लिम्फॅटिक खूप महत्वाची आहे बरं का. जे तुम्हाला एंडोक्राइन मी सांगितलं का ना, त्याला एक लिम्फॅटिक म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा पांढरा स्त्राव असतो, पांढरा स्त्राव, चिकट. ओके, हा स्त्राव खूप महत्वाचा असतो. तुमच्या नाकात बघितलं शेंबूड, म्युकस मेम्ब्रेन, पांढरट. टॉन्सिलला पण एक स्त्राव असतो, घशात पण एक स्त्राव असतो, थिमस मध्ये आपण बघितलं ना, ब्रेस्ट मध्ये स्तनपान करतो लेडीज करतात, तसंच थिमस ग्लँड, लिम्फ नोड्स. ओके, हे जी स्किन, त्वचेला तुमच्या घाम येतो, घाम जातो, स्प्लीन खाल्लेलं अन्न पचतं, बोन मॅरो, हिमोग्लोबिन तयार होतं, लिम्फॅटिक वेसल्स, या लिम्फॅटिक वेसल्स मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, हे जे स्त्राव येतात टेस्टिस मधून, ओव्हरीज मधून. ओके, हे सगळे स्त्राव चांगले राहण्याकरता, इम्युनिटी राहण्याकरता हे खूप महत्वाचं असतं. आणि तुम्हाला माहितीये का, हे तुमच्या बॉडीला डिफेन्स द बॉडी अगेन्स्ट पॅथोजेन्स, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जीव जंतू घुसले, त्या ठिकाणी गेले, तुमच्या बॉडीला इजा पोचवायचं ते काम करतात. त्यावेळेस ते एक नेटवर्क चॅनल आहे, नेटवर्क चॅनल. नो रेंज म्हणायचं नाही, नेटवर्क तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. नेटवर्क नाही पोहोचलं तर कॉल घेणार नाही, ते मिस कॉल व्हायला लागेल, त्या ठिकाणचे मिस कॉल निघायला लागतील. मग मिस कॉल झाला की तिथला आजार सुरू व्हायला लागेल. लिम्फॅटिक वेसल्स काय करतात, that carry a clear fluid called lymph, ते एक चांगल्या प्रकारचा स्त्राव तयार करतात आणि मग ते सिस्टम पूर्वत स्मूथ चालायला लागते. ते स्त्राव जर निघलेच नाही तर त्या ठिकाणचा आजार व्हायला लागेल. नंतर असते मस्क्युलर सिस्टम, मसल यूज केमिकल एनर्जी टू एक्झर्ट अ पुलिंग फोर्स, तुमच्या बॉडीची पॉवर स्ट्रेंथ मसल मध्ये दिसायला पाहिजे, पिळदार बॉडी असायला पाहिजे, भरीव बॉडी असायला पाहिजे. त्याच्याकरता आपल्या मसलचे काय काय कामं असतात, मुवमेंट ऑफ बॉडी पार्ट्स, आपल्या बॉडीतल्या शरीराची हालचाल करणं, त्याच्यानंतर प्रोपेल बॉडी फ्लुइड्स अँड फूड. ओके, तुम्ही जे अन्न खाल्लं ते पचवून त्याचं फ्लुइड तयार करणं, हार्टबीट म्हणजे तुमच्या हृदयाची हार्टबीट कंट्रोल करणं, आपल्या बॉडीतली हीट ट्रान्सफर करणं. नुसती हीट बॉडीत राहून चालणार नाही, गरम झाली असती सगळी बॉडी आणि बर्न झाली असते अख्खी बॉडी. त्या बॉडीतली हीट बाहेर काढायचं काम मसल चांगल्या पाहिजेत. आणि प्रोटेक्ट द बॉडी, उन्हापासून संरक्षण, थंडीपासून संरक्षण, अचानक गार लागायला लागलं, अचानक गरम व्हायला लागलं, बॉडीचा एसी मेंटेन करायचं. बॉडीत फॅट पाहिजेत ना, झिरो फॅट नाही चालत हो, मजबूत फॅट पण कामाचे नाहीयेत, त्यातनं घाम बाहेर निघला पाहिजे ना, अडकायला नको आतमध्ये. हे सगळ्या करता मस्क्युलर सिस्टम पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही जिमला वर्कआउट करत असाल तर जिमच्या पाण्याच्या बॉटलमध्ये नोनी टाकून द्या ना तुमच्या मुलांना. तुम्ही एरोबिक्स करताय, जिम करताय, योगा करताय, तुमची मुलं शाळेत जात आहेत दिवसभर, तुमच्या मुली शाळेत जात आहेत, तर पाण्याच्या बाटलीत 2 बुच टाकून दे ना नोनी, मस्तपैकी पिऊ दे तिला दिवसभर, काही त्रास होणार नाही, परत माघार येईल टाक, थकवा वगैरे काय सुद्धा येणार नाही. हे सगळं वापरा. त्याच्यानंतर नर्वस सिस्टम, लोक म्हण मी जरा नर्वस आहे, नर्वस. अरे नर्वस म्हणजे तुमचा मेंदूच नीट काम करत नाही. चेता संस्था, मज्जा संस्था, त्याला म्हणतात नर्वस सिस्टम. हे काय करतं माहितीये का, तुमच्या बॉडीत जे काय दिसतो, अरे समोरनं गाडी आली, मग काय करायचं, अरे मेंदू म्हणतो बाजूला सरक ना भाऊ, गाडी अंगावरच घालवायची तुझ्या, नाही घालत ना. चला पुस्तक घेतलंय, हा तुला आता वाचायचंय, वही पेन घेतला, तुला आता लिहायचंय. ओके, चला आता तू उभा राहिला मीटिंगला, चला तू काय काय अभ्यास केला तर त्याचा तोंडपाठ पाहिजे म्हण, परीक्षेत लिहून काढ. हे सगळं कोण करतो, मेंदू करतो. किंवा अजून तुम्हाला मी गंमत सांगतो, चला तुम्हाला दिसलं तुम्ही झोपला होता आणि झोपेत काय झालं, तुमच्या पायाला काहीतरी चावतंय, अरे मग ते लगेच चेतासंस्था काम करते, त्याच्या पायाला काहीतरी चावतंय, मग ते लगेच हाताला सांगतो, अरे तिथं काहीतरी चावतंय, उचल हाताने मार फटका, रपकन फटका मारता बरोबर जागेवरती मच्छर मरतो. हे कोण काम करतंय, आपोआप चाललंय, झोपला तरी जागा आहे तरी, थँक्यू म्हणा की देवाचे. हे काम करतं नर्वस सिस्टम. ही चांगली चालण्याकरता काय करायला पाहिजे, स्पायनल कॉर्ड, तुमच्या डोक्यात जो शेंडी पासून तुमच्या खाली माकड हाडापर्यंत 33 मणक्यांची रांग आहे. त्या रांगेमध्ये असतं वायरिंग, म्हणजे त्या वायरिंग मधून तुम्हाला तो सिग्नल जातो मेंदूला, आणि मग नर्वस सिस्टम डिटेक्ट्स अँड प्रोसेसेस सेन्सरी इन्फॉर्मेशन. तुम्हाला स्पर्श झाला कोणाचा तरी, तुम्हाला कुठला तरी घाणेरडा वास आला, अरे नको इथे थांबायला, चला बाहेर, वास यायला लागला. तुम्हाला कोणीतरी टच केला, फिलिंग तुम्हाला कळायला लागतं, अरे काहीतरी स्पर्श करतंय मला इकडे, ते फिलिंग रॉंग आहे का चांगलं आहे ते तुम्हाला कळायला लागतं. ऍक्टिव्हेट्स बॉडी, रिस्पॉन्ड करते बॉडी, त्याच्याकरता तुमचा मेंदू
त्याच्यानंतर तुमच्या मणके, मणकेच्या आतलं कार्टिलेज आणि पेरिफेरल नर्व्स. ओके, या सगळ्या शिरा धमणा चांगल्या कशा काय राहणार आहे, काय खाणार आहे तुम्ही, जेवण चांगलं पाहिजे आणि त्याच्यात पाहिजे बॉडीत झिरोनिन, तर परफेक्ट सगळी कामं यायला लागतील. काय लोक बघितली की नाही, छान बासरी वाजवतात, छान तबला वाजवतात, ओके, छान डान्स करतात. ह्या सगळ्यांना पाहिजे, जे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करतात ना तुमची मुलं मुली माणसं, ह्या सगळ्यांना एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटी करतात, झिरोनिन जास्त प्रमाणात पाहिजे. यांना नोनी झी भरपूर पाजा. रिनल सिस्टम, मूत्र विसर्जन संस्था, म्हणजे आपल्या बॉडीतलं जे वेस्टेज मटेरियल तयार झालं, हे वेस्टेज मटेरियल तुमच्या बॉडीतलं निघून ब्लॅडर मध्ये साठवायचं, तुमचं युरिन पास करायचं. सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे, 30% आपण सॉलिड आहोत. पृथ्वी, आप, तेज, आकाश, वायू. आपण म्हणतोय की नाही, कसं कसं चाललंय ब्रह्मांड, पिंडी ते ब्रह्मांडी. अरे हे खूप खजिना आहे तुमचं शरीर, म्हणजे जपा, परत शरीर येणार नाही, प्रॉपर्टी येईल जाईल, पण शरीर जपा. जर तुमच्या रिनल सिस्टमला लोड यायला सुरुवात झाली तर तुमच्या किडनीच्या वरती 2 ग्रंथी असतात, ऍड्रेनल, तुमच्या अंगाला चट्टे उठायला लागतील, तुमच्या अंगाला खाज उठायला लागेल, अंडर गार्मेंट मध्ये कमरेच्या खाली इचिंग व्हायला लागेल, अंगाला इसब, खरूज, नायटा, कोड, सोरियासिस उठायला लागतं, अँझायटी होते, चिडचिड व्हायला लागतात, मूतखडे व्हायला लागतात, पित्ताशयात खडे व्हायला लागतात. असे काय व्हायला नको. तर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या रक्ताचा फिल्टर म्हणजे गाळणी असते आपल्या बॉडीतली किडनी फिल्टर ब्लड टू प्रोड्यूस युरिन. मग त्यातनं युरिन वेगळं केलं जातं आणि वेस्ट वेगळं केलं जातं आणि बाकीचं चांगलं रक्त परत पाठवलं जातं हृदयाकडे, चला परत पंपिंग करा. हे सगळं काम कोण करतं, तुमची मूत्र विसर्जन संस्था. आणि पाणी भरपूर प्या, भरपूर म्हणजे भरपूर नाही, 3 लिटर 3.5 लिटर पाण्याची आवश्यकता प्रत्येक माणसाला आहे. वजन भागिले 20 हा पाण्याचा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. उन्हाळ्यात पाणी जास्त जातं, थंडीत पाणी कमी जातं, कॉमन सेन्स आहे, हे तुम्हाला पाळायचंय. पण पाण्यावरती लक्ष ठेवा, बरीच लोक पाणी कमी प्यायला लागतात. आणि पाणी चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. आपण पाण्यात क्लोरीन भरपूर टाकले, क्षार भरपूर टाकलेत, ओके, तर तसं नाही पाहिजे. पाणी सुद्धा चांगलं पाहिजे. म्हणून आलं आपण ॲक्वागार्ड बसवायला लागलो. पण मी तर म्हणतो तुमच्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये घरातल्या 2 नोनी बूच टाका ना, रोजेल टाका, मग पाण्यातले इम्प्युरिटीज निघून जायला लागतील आणि चांगलं पाणी तुम्हाला मिळायला लागेल. त्याच्यामुळे सगळं वापरा. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, म्हणजे लग्न झालं, मुलं तर तुम्हाला व्हायची आहेत, मग मेल ऑर्गन्स, फिमेल ऑर्गन्स, हे सगळं व्यवस्थित काम करण्यासाठी पुरुषांचा स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्म मोटिलिटी नाही, स्पर्म प्रेशर नाही, लेडीज मध्ये PCOS चा प्रॉब्लेम असतो, ओके, त्याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मग एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढलाय, तो प्रमाणात असायला पाहिजे, पॉलिफिनल ट्यूब मध्ये कचरा अडकलाय. हे सगळे उद्योग क्लीन करण्यासाठी मुळात तुमच्या बॉडीत पाहिजे होतं झिरोनिन, पण तुम्हीच अर्धे थकलाय, तुम्हीच पण नीट जेवणच करत नाही, तुमच्या अंगात प्रोटीन नाही, तुमच्या अंगात रक्त नाही, बाळ तर व्हायला पाहिजे, सोपी गोष्ट आहे का एवढी? त्याच्यासाठी तुम्हाला नोनी प्यायचा आहे तुम्हाला. आणि याचा खूप छान रिझल्ट आपल्याकडं सांगितला होता. आता मी बार्शीमध्ये गेलो होतो, एक लेडीज आहे, तिला पिरियडचा खूप त्रास व्हायचा, नवरी मुलगी होती, मग तिने फक्त 2 नोनीच्या बॉटल पिल्या, तिला काही त्रास होत नाही, 1 वर्ष झालं. त्यामुळं गायनॅक मध्ये याचा प्रचंड फायदा आहे. महिलांना घ्या आणि पुरुषांना पण घ्या, आनंदी आनंदगडे वापरा. नंतर श्वसन संस्था, कोरोना से डरो ना, डीएक्सन के पोडा खाओ पिओ ना मजबूत. आणि मग हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला जो सर्दी, कफ, खोकला, दूषित हवा, दूषित पाणी, फुफ्फुस नीट काम करत नाही, जर तुमची फुफ्फुस तुम्हाला चांगली काम करावी असं वाटत असेल तर डीप ब्रीदिंग घ्यायला शिका. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, आपण जिवंत आहोत म्हणजे एकाच ओळखायचं, तुम्ही श्वास घेता, श्वास सोडता, सास अंदर सास बाहेर, एवढा एकच कार्यक्रम चालू आहे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत. त्या श्वासावरती नियंत्रण ठेवा.
जातोय कुठं कुठं पोचतोय, नीट बाहेर जातोय की नाही. दररोज सकाळी 30 मिनिटं 50 मिनिटं श्वासावरती कंट्रोल ठेवा सांगतात ना रामदेव बाबा. सगळे तुम्हाला महाराज ते सांगतात. मग हे करत असताना त्याला चांगला क्वालिटीचा श्वास जायला पाहिजे, चांगला ऑक्सिजन असायला पाहिजे, चांगलं अन्न असायला पाहिजे. याच्या सगळ्यासाठी नोनीजी प्यायला सुरुवात करा. आणि होता काय फायदा, त्यामुळे तुम्ही जर चुकीच्या संपर्कात येत असाल, चुकीची हवा येत असेल, इन्फेक्शन काहीतरी होत असेल, तर ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी तुम्हाला नोनी पिणं जरुरीचं आहे. त्याच्यामुळे काही लोकांच्या नाकांचं हाड वाढत राहतं, सारखं ऑपरेशन करावं लागतं, एखाद्याला बारमाही सर्दी असते, एखाद्याला पंप घ्यावा लागतो, एखाद्याला दमा जातच नाहीये. दम्याचा पंप म्हणजे आतली सर्दी अजून सुकवणे, अजून सुकवणे. काही लोकांना ILD सारखा आजार असतो, म्हणजे फुफ्फुसाला होल पडायला लागतात, छिद्र पडायला लागतात, उदबत्तीचा वास सहन होत नाही, फोडणीचा वास सहन होत नाही, नाक अति सेन्सिटिव्ह व्हायला लागतात. या सगळ्यांना तिथली पॉवर स्ट्रेंथ येण्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे, नोनीजी किंवा नोनी प्यायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या श्वसन संस्थेचं काम काय, ब्रिंग्स एअर इनटू अँड आउट ऑफ द लंग. फुफ्फुसात हवा घेणे, फुफ्फुसातली हवा बाहेर सोडणे. मग घेऊन आत काय करतं, ते आत करतं ऑक्सिजन अंगात ठेवतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतं. सगळे हवा घेतात आतमध्ये, येईल त्याला आतमध्ये. ऑक्सिजन फक्त फिल्टर करणे आणि बाहेर फक्त कार्बन डायऑक्साईड सोडणे. पण आम्ही काय करतो, स्वतःहून आम्ही घेतो बिडी, सिगारेट, नको नको ते काहीतरी आम्हाला घ्यायला व्यसन करायला लागतात आणि बिनकामाचं कशाला आजारी पडत जात आहे. आणि असं म्हणतात की सिगारेटची व्यसन, बिडीचं व्यसन, जी बिडी फुकतो त्याच्यापेक्षा समोरचा जो असतो ते वाईट असतं. त्याच्यामुळं ज्या लग्न झालंय, किमान आपल्याला बाळ होणार आहे, तर तुम्ही अशा सिगारेट घरात ओढत बसू नका. लहान मुलांना नका देऊ. तुमच्या काय करायचे ते कार्यक्रम बाहेर करा, खरं तर नकाच करू, कारण इट इज इंजुरियस टू हेल्थ. सिगारेटच्या पाकिटावरती, तंबाखूच्या पोडीवरती लिहिले की नाही 440 व्होल्ट, असं मस्तपैकी कवटी दाखवली, 2 हाडं दाखवलीत, नको, डेंजर, ते करा, इट कॅन्सरस. त्यामुळे ते सोडा. श्वसन संस्था चांगली करा, नोनीजी प्या. स्केलेटल सिस्टम, हाडांचा सांगाडा, हे बघा कसं कसं काय काय. तुम्हाला आतमध्ये जर माणसं दिसली तर काय होईल, फक्त वरचे मांस काढून टाकायचं, मांस, भुतटकी, अशी भुताटकी सगळं दिसायला लागेल. नाकाची हाडं, डोळ्याच्या खोबण्या, असं हलतंय सापळा, कसं डेंजर वाटायला लागेल तुम्हाला. तुम्ही कधी गेलाय का हायस्कूलमध्ये असताना जीवशास्त्राची लॅबोरेटरीमध्ये, असं झाडाखाली टांगलं दिसतं तुम्हाला, मस्त दिसायला लागतं संध्याकाळी तुम्हाला झोपेत. त्याच्यामुळे सगळी माणसं आतमध्ये अशीच असतात बरं का, फक्त वरतून चरबीन मांस. आपलं सगळं तुमचं दिसतंय डोळ्याला चांगले चरबीन मांस, त्याच्या आतमध्ये बघायचा कोण लपलाय, अरे कहा का हे बाबा. त्याच्यामुळं हे सगळं चांगलं ठेवायला, हाडं मजबूत ठेवण्यासाठी, बोन डेन्सिटी चांगल्या राहण्यासाठी तुम्हाला प्यायचे नोनीजी. हाडं तुमची कमजोर असता कामा नये. हे सगळं कोण चांगलं ठेवेल, अजय अतुल अकॅडमी नाही, इथं अकॅडमी आहे डीएक्सन नोनीजी, नोनी रोझेल स्पिरुलिना आर्जिजेल. तुमच्या बॉडीत झिरोनिन जाते, प्रोटीन जाते, हॅपी प्रोटीन तयार व्हायला लागेल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं झिरोनिन हे तुमच्या बॉडीला महत्वाचं का आहे, तुमच्या बॉडीतल्या खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी पाहिजे. तुम्ही खाताय ते पुअर न्यूट्रिशन खाताय, मग त्याच्यामध्ये पौष्टिकता नाही, म्हणून तुम्ही आजारी पडताय. तुमची लाईफस्टाईल तणावमुक्त आहे, टेन्शन युक्त आहे, तुम्ही लवकर जास्त वयाचे दिसायला लागलाय, तुमच्या बॉडीत ताळमेळच नाही, किती वाजता उठताय, किती वाजता झोपताय, किती वाजता काम करताय, अभ्यासात मार्क का पडत नाही तुला. अरे जुन्या काळाने गावाकडे कंदिलात अभ्यास करून मार्क पाडले की दादा, ओके, लोक अमेरिकेला जाऊन आले की फॉरेनला, इथं टकाटक ओके असताना का होत नाही. हे बॉडीतले ताळमेळच सुवर्ण मध्य साधण्याकरता तुम्हाला पाहिजे झिरोनिन. नोनीजी काय करता, हमारे शरीर के लिए रक्त शोधक खून की सफाई करता है. रक्तातला कचरा काढून टाकतं, बॉडीतले अनवॉन्टेड टॉक्सिन बॉडीच्या बाहेर काढून टाकतं आणि तुमच्या बॉडीचं करतं संरक्षण. याला म्हणतात अडॅप्टोजन. म्हणजे काय, अडॅप्टोजन म्हणजे काय, जसं आपण बघितलं की नाही, व्होल्टेज वाढलं, व्होल्टेज कमी झालं, व्होल्टेज करतं बॅलन्स, होम प्रोटेक्टर. तसं तुमच्या बॉडीत बीपी वाढला, बीपी कमी झाला, साखर वाढली, साखर कमी झाली, अचानक कोणतरी गेलं, अचानक ऍक्सिडेंट पाहिला, असं तुमच्या घरामध्ये वेगळाच प्रसंग काहीतरी आला, त्यावेळेस तुम्हाला धक्का नको बसायला, तुम्ही धक्का घेता आणि धक्का बसतो तुम्हाला.
असे धक्के घ्यात नसतो डिएक्शनचा माणूस. असे किती पण धक्के आले तर धक्क्यांना परतवून लावतो डिएक्शन. करोना येऊ दे ना तर करोनाचा पप्पा येऊ दे, सगळे प्रॉडक्ट घरात ठेवायचे मस्तपैकी. त्याच्यामुळे अँटीऑक्सिडंटचं काम करतं. त्यांच्या अंगाला सूज येत राहते भरपूर, इन्फ्लेमेशन, दाह होतो, नोनी प्या, ऍलर्जी होते तुम्हाला, नोनी प्या. अंगाला फंगल बुरशी इसब नायटा उठलाय, नोनी प्या. त्याच्यानंतर खरूज, खास सुटायला लागती, इचिंग होते, खास सुटते, नोनी प्या. अॅनाल्जेसिक म्हणजे काय होते, झोप लागत नाही, जेवण जात नाही, लक्षात राहत नाही, अंग दुखायला लागले, दुखादुखी भरपूर आहे, नोनी प्या. रक्त विसरण चांगलं नाही, नोनी प्या. डोकं चालत नाही, नोनी प्या. पोट साफ होत नाही, नोनी प्या. पाळीचा प्रॉब्लेम, नोनी प्या. श्वास घेत नाही, दम लागतोय, नोनी प्या. एंडोक्राइन सिस्टम, तुमच्या बॉडीचं संतुलन सुवर्णमध्य साधण्याकरता नोनी प्या. आणि त्याच्यामुळं हे आहे अॅनाल्जेसिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी. तुमच्या बॉडीमध्ये COX-2 एन्झाईम तयार करायला लागेल, दर्द निवारक. तुमच्या बॉडीमध्ये मॉर्फिन सल्फेट जे नावाचं कॉक्स नामक एन्झाईम निघतं, ते तुम्हाला ताणतणाव द्यायला लागतं. हे पेन किलरचं काम करतं आणि COX-2 तयार करतं. हे गा अजिबात आवाज करू नको, काय होत नाही, सहन करायची ताकद वाढवतं. त्यामुळे जर वेदना असतील, अंग दुखत असेल, ठणका मारत असेल, संधिवात, गाऊट म्हणजे आमवात, आर्थरायटिस म्हणजे संधिवात, असा जर वात तुझ्या डोक्याला वात झालाय का, मला वात झालाय, वात, अरे वात झालाय, नोनी पी. नोनी पिले की तुझा वात बरा व्हायला लागेल. त्याच्यामुळं याच्यात असतं नोनी का सेवन पूरी तरह से सुरक्षित है, इसका कोई साइड इफेक्ट नहीं है, क्योंकि इंडोर्फिन नामक हार्मोन के लेवल को बढ़ा देता है, जिससे दर्द की अनुभूति कम हो जाती है, समाप्त हो जाती है. त्यामुळे ज्यांना जोड में दर्द है, अंग ठणकते, त्याला म्हणतात गाऊट. बघा मी सांगतो, असे भरपूर बायका असतात, त्यांना आमवात होतो, दुधाचा चहा काय सोडायला तयार नाहीयेत, तंबाखूची मिश्री सोडायला तयार नाहीत, उपवास करत राहतात आणि मग आमवात जातच नाही. डॉक्टरकडे पण आमवात बराच होत नाही, काय फिरायचं तेवढं फिरून घ्या. डिएक्सनचे नोनी प्या, आमवात जातोच. कमॉन डिएक्सन, फक्त मस्तपैकी. अहो एका साडीच्या पैशात एक बॉटल येते, साधी साडी 1500 रुपयाची, आणि 5000ची साडी घेतात, 4 खंबे, एक आठवड्याला 1 खंबा, 4 पॅन, आमवात गायब. कमॉन डिएक्सन. परत फक्त काय घ्यायचं, एकदा आमवात गेला की नुसतं प्यायचं डिएक्सनचा चहा, डिएक्सनची पेस्ट, डिएक्सनची स्पिरुलिना, कायमस्वरूपी टाकाटाक एक साबण. आत्ता घ्या ना 4 बॉटल मस्तपैकी, कुठला पण आजार असू दे तुम्हाला, हे प्या. त्याच्यासाठी तुमची पाठ दुखते, कंबर दुखते, मान दुखते, मायग्रेन, अर्ध डोकं दुखत राहतो, या सगळ्यासाठी नोनी पिणं भरपूर महत्वाचं आहे. आणि ज्यांना पोटाची बिमारी असते की नाही, संडास मध्ये रक्त पडतंय, खाल्लं की टॉयलेटला जावं लागतंय, पचतच नाही, पोट दुखत राहतं, या सगळ्यासाठी पोटाच्या तक्रारी करता नोनी एक नंबर काम करतं. हे द्या. अँटी HIV पण ते काम करायला लागतं. पोटात जंत होतात, पोटात किडे होतात, पोट साफ होत नाही, आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, लिनोलिक ऍसिड जे आहे स्पिरुलिनामध्ये, ते घटक सुद्धा याच्यामध्ये आहेत. याच्यात लिक्विड फॉर्म मध्ये अजून पचायला हलका आहे, त्यामुळे हेल्दी टॉनिक म्हणून नोनी भरपूर चांगलं काम करतं. गायनाकोलॉजिकल प्रॉब्लेम, स्त्री रोग, वेळी अवेळी मासिक पाळी होत राहणं, डबल होत राहणं, कम या जास्त होणं, ल्युकोरिया, अंगावरचं भरपूर दात राहते, कंट्रोलच नाही, थकवा येत चाललाय. अरे दादांनो, लेडीजनं अंगावरचं भरपूर गेलं तर बायका कोम्यात जाऊ शकतात, कोम्यात. ओके, वेड्या होतील, त्या कळतात पण वेड्या काय काय. नोनी पाजा आत्ताच, म्हणजे म्हातारपणी भाकरी खायला भेटल. त्याच्यामुळे नोनी द्या, स्पिरुलिना द्या, दुधाचे चहा त्यांच्या बंद करा. प्रेग्नेंट बायकांनी पण हे घेणं खूप चांगलं आहे. बाळाचं फिटशी वाढ चांगली व्हायला लागेल, मुलं सुदृढ जन्माला यायला लागतील. ज्या महिलांना प्रॉब्लेम आहे, कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, टीबीचा त्रास होतो, हार्टचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा त्रास आहे, डायबिटीज, किडनी, लिव्हर, गठिया म्हणजे आर्थरायटिस, दम्मा म्हणजे दम लागतो, टेन्शन, असं काही जरी झालं तरी प्रतिदिन टॉनिक इस तरह भी लिया जाए, रोज जर पिला तर आप लंबे समय तक जीवन का मजा लेना चाहते हैं तो दररोज पियो नोनी जी. असे प्यायला सुरुवात करा, आनंदी आनंदगडे, आणि हेल्दी रहा.
याचे रिसर्च पेपर आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहेत. खा प्या वापरा हेल्दी व्हा. त्यामुळं टेन्शनला पळवून लावा. पिरियडची समस्या आहे 100% दूर होते. तुम्ही तरुण दिसायला लागाल, छान दिसायला लागाल. आणि याला म्हटलं जातं क्वीन प्लांट्स. ओके, याला म्हणतात राणीचं झाड, क्वीन प्लांट्स. ओके, त्याच्यामुळे भरपूर वापरा. इट इज इम्प्रूव्ड ब्लड सर्क्युलेशन चांगलं वाढवतं आणि इट इज यूज एबिलिटी टू किल द पेन. पेन को मारता है, दर्द को खत्म करता है. म्हणून ते भरपूर प्यायला सुरुवात करा. आणि मोरिंडा सिट्रिफोलिया हॅज द एबिलिटी टू रेग्युलेट, प्रतिकार शक्तीला संतुलित करण्यासाठी वापरा. इट इज सीम्स टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरी. 21व्या शतकातली सगळ्यात मोठा शोध जर चांगला कुठला असेल तर तो नोनीझी स्पिरुलिना वापरा. आणि सगळ्यात रिसेंट डिस्कवरी बघा आता काय झाली, नवीन शोध काय लागलाय, आपल्या बॉडीतला पिनल ग्लँड हार्मोन्स कॉल्ड सिरोटोनिन आणि मेलाटोनिन. सिरोटोनिन काय करतं माहितीये का, सिरोटोनिन तुमच्या मेंदूला हॅपी हार्मोन तयार करतं आणि मेलाटोनिन तुमच्या त्वचेचा रंग उजळवतं. ओके, कोड, ल्युकोडर्मा, सोरायसिस, अंगावरती पांढरे डाग येत राहतात, काहीतरी खाज खुजली व्हायला लागते, तर रंग उजळण्या, केसांचा रंग काळे भोर केस मस्तपैकी, बुबुळ अशी छान छान, डोळ्यांच्या बुबुळांचा कलर चांगला, केसांचा कलर चांगला, त्वचेचा कलर चांगला, त्याला म्हणतात मेलाटोनिन. आणि पिनल ग्लँड तुमच्या बॉडीतली 5 महत्वाची कामं करते. पिनल ग्लँड ही ब्रह्मांड जागृत करू शकते तुमच्या बॉडीतलं, सहस्त्रार चक्र. त्याच्यामुळे पी शेपड असते, ही ब्रेन मध्ये असते तुमच्या. ते कुठं असते माहितीये का, महिला कुंकू कुठे लिहितात, कुंकू लिहितात त्याच्या बरोबर मागे आतमध्ये पिट्युटरी ग्लँड, पिनल ग्लँड. म्हणून कुंकू लिहायच्या पहिल्या बायका मेन छान लावायचं, कुंकू छान लावायचं, म्हणजे थंड आख पोचतं. पण आता आम्ही लावतो टिकली तर टिकली, नाहीतर हुकली. ओके, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं ते त्यासाठी केलं होतं. हे चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये चांगल्या आहेत बघा, वापरणं चांगलं आहे. पण नोनीझी प्या, काय लावायचं ते लावा, आपलं काय म्हणणं नाही बाबा. त्याच्यामुळे नोनीझी भरपूर प्या, हार्मोन्स बॉडीतले चांगले राहतील, मेलाटोनिन जायला लागेल, झोप शांत लागते. ज्याला झोप शांत लागते त्याची बॉडी रिसेट होते आणि परत पूर्व ताजगीला लागते. त्याच्यामुळे 5 महत्वाची कामं बघा. द थायरॉइड विच प्रोड्युसेस थायरॉक्सिन. डॉक्टर सांगतात थायरॉइडची गोळी एकदा सुरू झाली ना कधी बंदच होणार नाही. आणि थायरॉइड खूप डेंजर असतो बरं का. थायरॉइडचं काम वजन संतुलित करणं. नाहीतर काही आपण बघतो ना आयोडीन डिफिशियन्सी, काही लेडीजला गळ्याला असं आवाळ, गॉयटर येतो, गॉयटर, गळाच बाहेर निघायला लागतो अख्खा, खराब दिसतंय की नाही ते. हे मग तुम्ही नोनीझी प्या, आर्जिलची पावडर घशात टाकून झोपा, स्पिरुलिना भरपूर खायला सुरुवात करा, पेस्ट तोंडात चोळा, पण नोनीझी अगोदर प्या. त्याच्यामुळे नोनीझी पिला तर थायरॉइड कंट्रोल मध्ये यायला लागतो. द थिमस ग्लँड, थिमस ग्लँड ही ब्रेस्ट मध्ये असते, इन्फेक्शन झालं तर ब्रेस्ट कॅन्सर पर्यंत जाऊ शकतं ते. त्याच्यामुळं नोनीझी प्यायला सुरुवात करा. कंट्रोल कुठं नाही, मेंदू मधनं, ब्रेन कंट्रोल, हॅपी हार्मोन सेरोटोनिन. पॅन्क्रियाज, पॅन्क्रियाजला पण कंट्रोल कोण करतं, पिनल ग्लँड. आणि मग इन्सुलिन निघणं, बीपी कंट्रोल करायला लागणं, ऍड्रेनलची ग्लँड कुठनं कंट्रोल केली जाते, डोक्यातून. त्यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, कोण म्हणलं होतं, लिहा बरं चॅटिंग मध्ये, बघू तुमची बुद्धी किती चांगली आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. अहो सरकार म्हणजे इंग्रज सरकार, त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय. पण आपल्या घरात पण एक असतं ना सरकार, त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय. ते नसेल तर काय होतं, स्ट्रेस, ऍड्रेनलचे ग्लँडचे स्ट्रेस, अंगावरती चट्टे होतात, गायनिक पिरियडचा त्रास होतो, झोप लागत नाही, त्रास व्हायला लागतो. त्याच्यामुळं सरकारचे डोके ठिकाणावर करण्याकरता तुम्हाला नोनी पाजायचं आहे. द फर्स्ट ग्लँड इन द इज द मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन अँड देअर हार्मोन्स. पुरुषांच्या मध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये तुमच्या ज्या ग्रंथी असतात रिप्रोडक्टिव्ह, त्या सगळ्यांच्या करता तुम्हाला हे घेणं खूप जरुरीचं आहे रे आहे. भरपूर घ्या. डेक्सनोनीची अल्कलाइन आहे, अँटीऑक्सिडंट, एनाल्जेसिक, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी अलर्जिक. नोनीझी हॅज अ लो ग्लायसेमिक इंडेक्स. तुम्हाला जरी गोड वाटलं तरी घाबरू नका, त्यांनी डायबिटीस कंट्रोल मध्ये बिनधास्त देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. डायबिटीस पेशंटला नोनीझी पाजा, शुगर चांगली कंट्रोल मध्ये यायला लागते. आणि ह्युमक्टंट म्हणजे तुमच्या त्वचेचा ड्रायनेस निघून जातो. जास्त ऑइली स्किन, जास्त ड्राय स्किन, त्याचं बॅलन्स करण्याकरता तुम्हाला नोनीझी प्यावंच लागेल.
म्हणजे कोलेस्ट्रॉल पण कंट्रोल मध्ये आणायचं काम ते करतं. अजून काय काम करतं? प्रतिकारशक्ती वाढवतं, रक्ताभिसरण चांगलं करतं, पचन संस्था चांगली करतं, चयापचय क्रिया चांगली करतं, तुमच्या पेशींचे समूह हेल्दी करायला लागतं. आणि मग नोनी मध्ये आहे चिंच, नोनी-झी मध्ये आहे नोनी आणि रोझेल. त्यामुळे नोनी-झी प्यायला भरपूर सुरुवात करा. हेल्दी राहा. नेचर्स अमेझिंग हिलर, निसर्गानं दिलेलं तुम्हाला सगळ्यात जास्त हील करणारं, बरं करणारं टॉनिक म्हणजे नोनी-झी, जी आहे फक्त आणि फक्त डिएक्सन कडे. कोणीच आपली क्वालिटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिचं गॉड गिफ्टेड. खायला प्यायला सुरुवात करा. ब्लड शुगर कंट्रोल मध्ये करतं, बीपी नॉर्मल करायला लागतं, प्रतिकार शक्ती वाढवतं, ढाल शिल्ड तयार करायला लागेल तुमच्या बॉडीच्या भोवती, तुमच्या पचन संस्थाचा त्रास करतं, चांगलं अन्न पचायला लागेल, पोटाचे आजार बरे करायला लागेल. रिफ्रेशिंग ड्रिंक, चिअर्स असं म्हणायचं मस्तपैकी. हे सगळं वापरा. डिएक्सन नोनी-झी दुनिया का एकमात्र प्राकृतिक जूस जिसमें रोसेल जूस भी डाला गया है, सोने पे सुहागा. हे वापरा. हे काय करतं? एनर्जी वाढवतं. त्याच्यानंतर पोटाचे जंतू इन्फेक्शन कुठले असतील तर ते घालवतं. मुलांना दे जा छोट्या छोट्या, म्हणजे मुलांच्या पोटांच्या तक्रारी असतात, सर्दी शिंका असतात, हार्टबीट नीट काम करत नाही, डोकं नीट चाल, द्या मुलांना पाजा. तुमची त्वचा चांगली होईल, तुमच्या केसांचे आजार. तुम्हाला मी तर सांगू का, कधी कधी मी ट्रायल घेतो, तुमच्या डोक्यामध्ये आंघोळीच्या अगोदर नोनी ओतायचं मस्तपैकी, असं लावून बसायचं मस्तपैकी. ज्यांच्या डोक्याला खास सुटते, डोक्यात खवले पडलेत, डोकं खाजायला लागले, आगाग होते, लावा नोनी मस्तपैकी. काही लावायचं डिएक्सनचं, सगळं चालतंय टकाटक. हे लिहिले की नाही, यूज फॉर हेल्दी स्किन अँड हेअर. त्वचेला चालतं, केसा नाही चालतं. आतून घ्या, बाहेरून पण लावा. पचन संस्था चांगली करतं, प्रतिकार शक्ती चांगली करतं, पोटांच्या तक्रारी दूर करतं, ओव्हरऑल परफॉर्मन्स वाढवतं, बीपी कंट्रोल करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जॉईंट तुमचे संधिवात, सांधेदुखी, त्यांच्या हालचाली, मांडी घालता यायला लागेल, पळायला लागेल, औच म्हणायची काही गरज नाही. त्यामुळे तुम्ही हे वापरा, चांगलं व्हायला लागेल. डिएक्सन नोनी-झी बेनिफिट, पॉवरफुल इम्युनोस्टिम्युलेटरी म्हणजे इम्युनिटी वाढण्यासाठी, टॉनिक, सब डायजेशन चांगलं करायला लागतं. पुरुषांच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मुलं होत नाहीत, गडबडी आहेत, त्या भरपूर. दोघंच्या दोघं मजबूत प्यायचं, दररोज एक ग्लास भरून प्यायचं मस्तपैकी. ओके, बाळ तुमची चांगली व्हायला लागतील. मिनिमाइज डिस्कम्फर्ट ड्यू टू पिरियडचा त्रास ज्या मुलींना होतो, महिलांना होतो, त्या सगळ्यांनी नोनी-झी प्यायला सुरुवात करा. किती प्यायचं? 30 मिली सकाळी, 30 मिली संध्याकाळी, आणि 60 मिली गरम पाणी जेवायच्या अगोदर 1 तासभर 1 घंटे पेले. याचा फायदा भरपूर व्हायला लागेल. एकदा बॉटल फोडली की 20 दिवसाच्या संपवायची. जर आपल्या घरात फ्रीज नसेल तर ओला कपडा गुंडाळून ठेवा. एक तर आता उन्हाळा चालू व्हायला लागेल, जास्त दिवस ठेवलं तर आंबट लागायला लागेल. त्याच्यामुळे वापरा. याच्यात कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह, कलर, फ्लेवर, हार्मफुल काय टाकलेलं नाही. त्यामुळं डायरेक्ट लाईट कॅमेरा ऍक्शन, कम ऑन, हे घ्या, प्या आणि हेल्दी राहायला सुरुवात करा. ओके, थँक्यू अँड कम ऑन डिएक्सन.